हॅलो मित्रांनो, कशात आपण? आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो कशावर? तर अल्फाबेट सिरीजवर, ज्याला मराठीमध्ये अक्षरमाला सुद्धा म्हणतात. आता या अक्षरमालेवर किंवा अल्फाबेटवर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले जात असतात. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये मी काय करणार, तुम्हाला 6 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुमचा जो हा पॉईंट आहे ते 6 जे काही तुमच्या हे आहेत ट्रिक्स ते तुमच्या चांगल्या प्रकारे क्लिअर होतील. आणि जर त्यावर आधारित प्रश्न आला तर तुम्ही त्याला इझिली काय करू शकाल, सॉल्व्ह करू शकाल. सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओची क्वालिटी 1080 पिक्सेलची सेट करून घ्या. ती कशी सेट करायची आहे त्याच्या संदर्भात गायडन्स जे आहे तुमच्या समोर तुमच्या स्क्रीनवर चालू आहे. त्या पद्धतीने तुम्ही काय करा, तर व्हिडिओची क्वालिटी 1080 अशी सेट करून घ्या. ओके, वेळ आपण गमवणार नाही आहोत. आय होप सर्वांनी 1080 क्वालिटी अशी सेट केलेली आहे, 1080 पिक्सेलची क्वालिटी सेट केलेली आहे. तर बघा, अल्फाबेट सिरीजवर येणारे प्रश्न हे कसे असतात, तर खूप सोपे असतात बरं का. आता हे एक प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे बघा, परंतु लक्षात घ्या, हे प्रश्न तुमच्या समोर आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काय माहीत असणं गरजेचं, तर या सर्व अल्फाबेटची पोझिशन तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. म्हणजे एक नंबरला असतं, तर जे 17 नंबरला असतं, एस 19 नंबरला असतं, तर एक्स 24 नंबरला असतं. यांचे पोझिशन तुम्हाला माहीत जर असतील तर तुम्ही लवकर ते सॉल्व्ह करू शकता. आता याच्यासाठीच मी एक स्पेशल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये सर्व जे अल्फाबेट आहे त्याची पोझिशन लक्षात कशी ठेवायची, सरळ आणि उलट, हे सुद्धा मी त्यामध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सर्व ज्या पोझिशन्स आहेत त्यांच्या ट्रिक ज्या आहेत ते दिलेले आहेत, त्यामध्ये त्या पद्धतीचा वापर करून तुम्ही यांच्या सर्वांच्या पोझिशन तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर तुम्हाला वाटतंय, पण माझं सजेशन असेल की परीक्षा कक्षात गेल्यानंतर अशा प्रकारची मांडणी तुम्ही करून घेणं अपेक्षित आहे. ए पासून तर झेड पर्यंत त्यांना सरळ नंबर देणे, त्यानंतर उलट नंबर देऊन घेणे, म्हणजे याच्यामुळे तुमचं बरंचसं काम काय होत असतं, तर कमी होत असतं. ओके, तर आता काय ट्रिक आहेत वापरलेला, आता हा आपल्या डोळ्यासमोर दिलेला प्रश्न आहे. E, F, H, K आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि इथे दिलेले 4 ऑप्शन. कुठला ऑप्शन येईल हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आता हे कसं करायचं, तर बघा, ईची पोझिशन काय असते, तर 5, इव्हिनिंग. लक्षात घ्या, आता इव्हिनिंग काय तर त्या ट्रिकचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. आय बटनवर क्लिक केल्यानंतर किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, ई नंतर एफ. ई जर 5 नंबर आहे तर एफ असणार आहे किती, 6 नंबरला. फिक्स 6, एफ स्टँड फॉर फिक्स 6, एफ आहे 6 नंबरला. ओके, एच. आता यांची नंबरिंग आपल्याला माहित असणं गरजेची. एच दिसतो 8 सारखा, जर वरती अशा 2 रेषा मारल्या तर 8 सारखा दिसतो, त्यामुळे एच आहे 8 नंबरला. ओके, त्यानंतर के फॉर किंग. किंग किती नंबरला असणार आहे, तर 11 नंबरला असणार आहे. ओके, किंग काय असणार आहे, तर 11 नंबर, म्हणजे के जो असणार आहे तो अल्फाबेट 11 नंबरला असणार आहे. आता यांचा जर गॅप बघितला तुम्ही तर 5 आणि यामध्ये आहे 1चा गॅप. आता याच्यामध्ये दिसतो तुम्हाला 2चा गॅप, 6 आणि 2 8, 2चा फरक आहे. आणि या 8 आणि के मध्ये, म्हणजे एच आणि के मध्ये फरक आहे 3चा. मग इथे आपल्याला काय करायला लागेल, जो आपला आन्सर पाहिजे त्यामध्ये कितीचा फरक लागेल, आपला 4चा फरक लागेल. मग के नंतर येणारा चौथा अल्फाबेट कुठला आहे, तर के नंतर येणारा चौथा अल्फाबेट आहे LMNO. ओ हा काय तर येणारा चौथा अल्फाबेट आपला सांगता येईल. तर आन्सर असणार आहे त्याचं काय तर ओ, म्हणजे उत्तर आहे काय तर 3. मग इथं काय लॉजिक वापरलेलं आहे, लॉजिक ज्याला म्हणूया आपण, किंवा मग ट्रिक आहे याची काय तर, अल्फाबेटमध्ये 1 2 3 4 5 अशा प्रकारे काय केलेलं असतं, तर बदल केलेला असतो. म्हणजे त्यामुळे ही ट्रिक लक्षात असू द्या. ही ट्रिक वापरली गेली तर बघायचं की लक्षात घ्यायचं की 1 चा गॅप असेल, 1 2 3 4चा गॅप असेल, म्हणजे 1 2 3 4चा गॅप असेल, तर पुढच्या गोष्ट 5चा गॅपमध्ये येणार आहे. म्हणजे ही ट्रिक इथे वापरलेली आपल्याला दिसून येते. ओके, आता पुढचं एक्झाम्पल बघूया. उदाहरण क्रमांक 2 तुमच्या समोर आहे बघा. आता इथे हे जे लॉजिक वापरलेलं आहे, की ही जी ट्रिक वापरलेली आहे, ओके, हा प्रोटोकॉल किंवा ही ट्रिक हे लॉजिक इथे वापरलेलं असेल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे सर्वप्रथम आपण काय करूया, नंबरिंग देऊन घेऊया. ए जो असतो तो नंबर 1 ला येणारा अल्फाबेट आहे. डी जो असतो तो येणार आहे 4 नंबरला. आय किती नंबरला येत असतो, तर इथे दिलेलं आहे बघा, तो म्हणजे किती 9 नंबरला. आणि पी किती नंबर येत असतो, तर पी का जो पोझिशन आहे ती आहे 16. ओके, हे दिले आपण नंबरिंग दिले, त्याला एला आपण 1 म्हटलं, डीला 4 म्हटलं, आयला 9 आणि पीला 16. तर हे नंबरिंग आहेत. तर लक्षात जर तुम्ही बघितलं व्यवस्थित तर ए आणि डी मध्ये तुम्हाला दिसेल 2चा गॅप, म्हणजे 2 अल्फाबेट तिथून सोडून दिलेले आहेत. ए नंतर 2 अल्फाबेट सोडून डी घेतलेला आहे. ओके,
डी नंतर आय मध्ये कितीचा फरक दिला आहे? 4चा फरक दिला. बघा कशा प्रकारे डी सोडून द्या, EFGH हे 4 अल्फाबेट सोडून देऊन आय घेतलेला आहे. ओके, कॉमा. इथे बघा 9 आणि आय आणि पी मध्ये कितीचा गॅप आहे? तर 6चा गॅप असणं अपेक्षित आहे. असेलच बघा. तो आयला सोडून द्या. 1 2 3 4 5 आणि O 6 अल्फाबेट सोडून काय घेतलेलं आहे? पी घेतलेलं आहे. मग इथे आपल्याला काय करायला लागेल? अल्फाबेट सोडून पुढचा अल्फाबेट घ्यावा लागेल. मग पी नंतर 8वा अल्फाबेट, 8 सोडून अल्फाबेट 1 2 3 4 5 6 7 8 एक्स पर्यंत आपण सोडून दिलं तर पुढे आपल्याला लिहावं लागणार आहे वाय. म्हणजेच इथे जे लॉजिक वापरलेलं, इथे जी ट्रिक वापरलेली आहे, ओके, इथे जे काही प्रोटोकॉल त्यांनी वापरलेला आहे तो काय वापरलेला आहे? +2 +4 +6 +8. आता इथे तरी 2 2चा वापरला, काही ठिकाणी 3चा वापर असेल. 3 6 9 12. ओके, इथे 2चा वापरला, 2 4 6 8. इथे काय होऊ शकतं? 3 6 9 अशा प्रकारचा प्रोटोकॉल सुद्धा वापरलेला असू शकतो. म्हणजे हे लॉजिक इथे वापरलेलं आपल्याला दिसून येतं. ओके, आन्सर काय असणार आहे? तर मग याचा असणार आहे वाय. समजलंय? आता हे 2 ट्रिक झाल्यात, 2 टाईपचे उदाहरण आपण बघितलेत. आणखीन पुढच्या टाईपचे उदाहरण आपण काय करूया बघूयात. टाईप 3चे आपण एक्झाम्पल बघूयात. आपण काय दिलं बघा, एक उदाहरण दिलं A, C, E, G, I, शेवटी क्वेश्चन मार्क. त्यामध्ये काय येईल यापैकी एक रिकाम जागा तुम्हाला फिल करायची. ओके, ऑप्शन दिलेले आहेत. तर आता सर्वप्रथम नंबरिंग देऊन घेऊया. 1 3 5 7 9. ओके, आय नो ट्रिक आहेत ह्या. याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता की कुठल्या अल्फाबेटची पोझिशन काय आहे. आता मला हे ट्रिक माहिती आहेत त्यामुळे मी ते बघतोय. तुम्हाला मी सांगितलं की डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यामुळे तुम्ही ह्या अल्फाबेटचे सर्व ट्रिक्स माहिती करून घेऊ शकता की कुठला अल्फाबेट कुठल्या नंबरला असतो. तर 1 3 5 7 9 जर तुम्ही बघितलं तर 1 आणि 2 3, 3 आणि 2 5. ओके, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 2 11. म्हणजे इथे काय येईल तर 11 नंबरचा अल्फाबेट जो आहे तो येईल. 11 नंबरला जे 9 नंबरला जे आहे तर 11 नंबरला येणारा अल्फाबेट आहे के स्टँड फॉर किंग. ओके, 11 नंबरला काय असणार आहे तर के असणार आहे. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही, पहिल्या आणि दुसऱ्या याच्यामध्ये 2चा फरक आहे. पुन्हा 2चा म्हणजे इथे जी वापरलेलं लॉजिक आहे ते काय आहे तर की जी ट्रिक आहे या टाईपसाठी ती वापरलेली आहे +2 +2 +2 +2. हे लॉजिक, ही ट्रिक लक्षात असू द्या. हे झालं टाईप 3चं लॉजिक. ओके, आता पुढचं दिसतंय तुम्हाला ते म्हणजे काय तर AC. पुन्हा नंबरिंग देऊ घेऊया. 1 3. आता इथे दिसेल तुम्हाला F असतं 6 नंबरला. ओके, H असतं 8 नंबरला. K असतं 11 नंबरला. ओके, M असतं 13 नंबरला. आता इथे काय येईल आणि इथे काय येईल तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आता इथे खास विशेषतः मजा आहे बघा. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 आणि 3 16, 16 + 2 18. म्हणजे इथे जे वापरलेलं लॉजिक आहे ते काय वापरलेलं आहे? लॉजिक ते म्हणजे काय तर +2 +3 वापरलेलं लॉजिक आहे +2 +3. मग आता इथे काय लक्षात घ्यायचं तुम्हाला, A आणि C मध्ये 2चा फरक आहे. ओके, म्हणजे हे जे नंबरिंग दिलेलं आहे 2 मध्ये पुढे आहे, याच्यात मध्ये 3, त्यानंतर पुन्हा 2 2 3 2 3 असा फरक आलेला आहे. त्यामुळे इथे M जो आहे तो 13 नंबरला येतो. M नंतर M मध्ये म्हणजे 13 नंबरमध्ये 3 ॲड केलं तर 16 येतात. तर 16 नंबरचा अल्फाबेट कुठला आहे? 16 नंबर तुम्हाला दिसून जाईल. 16 नंबरचा कुठला येतं? दॅट इज P. मग आपली लिहावं लागेल P आणि त्यानंतर त्यामध्ये 2 ॲड करा. त्याच्यानंतर दुसरा P नंतरचा 2 ॲड केले तर PQR. 18 नंबरला कुठला आहे तर R आहे. तर आन्सर असणार आहे याचं PR आहे का? यस, हे आहे PR त्याचं आन्सर. वापरलं लॉजिक काय तर लॉजिक वापरलेलं आहे +2 +3 +2 +3 +2 +3. ओके, यामध्ये +1 +3 +1 +3 असंही वापरलेलं असू शकतं.
ओके, ह्या झालं एक टाईप 4चे उदाहरणं. ओके, आता टाईप 5 आणि टाईप 6चे बघून व्हिडिओ आपण काय करणार आहोत तर थांबवणार आहोत. टाईप 5चं आता उदाहरण बघतोय आपण. त्यामध्ये दिले बघा WURNI, शेवटी क्वेश्चन मार्क दिले, ती तुम्हाला रिकाम जागा भरायची असणार आहे. तर W किती नंबरला असतो? W असतो 23 नंबरला. ओके, U असतो 21 नंबरला. R असतो 18 नंबरला. ओके, तर N असतो किती नंबरला? 14 नंबरला. I असतो 9 नंबरला. तर रिकाम जागा काय असेल तिथं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता बघा, 23 - 21, 23 - 2 21, 21 - 3 18, 18 - 4 14, 14 - 5 9, 9 - 6 3. ओके, मग 3 नंबरला अल्फाबेट कुठला आहे? तर 3 नंबरला अल्फाबेट आहे सी. त्यामुळे आपल्याला लिहावं लागेल सी काय असणार आहे? याचं करेक्ट आन्सर असणार आहे. वापरलेलं जो लॉजिक आहे ते आहे -2 -3 -4 -5. हा जो मायनसचा फंडा येत आहे, वजापैकीचा, तो इथे वापरलेला आपल्याला दिसून येतो. हे लॉजिक वापरलेलं आहे. अशा प्रकारचं लॉजिक सुद्धा वापरलेलं असू शकतं. अगोदर आपण म्हटलं प्लसचे, आता परंतु काही मायनसचे सुद्धा असू शकतात. ओके, टाईप 5 अशा प्रकारचं लॉजिक इथे वापरलं असू शकतं. ठीक आहे. आता टाईप 6. ओके, काय आहे तर वाय किती नंबरला असतं? 25. करेक्ट. यू किती नंबरला असणार आहे? 21. क्यू किती नंबरला असणार आहे? 17. ओके, क्यू नंबर 17. त्यानंतर एम असणार आहे 13 नंबरला. तर आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग आता 25 आणि 21 मध्ये कितीचा गॅप आहे? तर 25 आणि 21 मध्ये आहे 4चा गॅप. आता जर 25 म्हणून तुम्ही 21 वजा केले 4 उत्तर येणार आहे. 21 मधून 4 गेले 17, 17 मधून 4 गेले 13, मग 13 मधून 4 गेले खाली उरणार आहे 9. मग 9 नंबरचा अल्फाबेट कुठला आहे? तर तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 9 म्हणजे आय नो, तो म्हणजे कुठला आहे तर आय. मग याचा आन्सर असणार आहे आय. आजचे जे आपण व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपण 6 टाईपची उदाहरणं बघितलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आता याच्यासाठी जो होमवर्क आहे, जे या 6 ट्रिक वापरून जे प्रश्न विचारलेले आहेत त्याचा होमवर्क तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मिळून जाईल. एक 10 उदाहरणं दिले, ते काय करून तुम्ही सॉल्व्ह करून बघा आणि त्याचे उत्तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. कमेंट सेक्शन जरूर चेक करा, त्यामध्ये तुम्हाला आणखीन असे 10 प्रकारचे उदाहरणं दिलेत आणि या 6 टाईपशी रिलेटेड ते उदाहरणं आहेत. ओके, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजलेला आहे. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांसोबत आपलं चॅनल जरूर शेअर करा. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.